मित्रांनो, शेतकरी राजा आहे, तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आता आपली सोयाबीन फुले संगम ही आलेली आहे. आता हिला पहा कशी झालेली. हिचं आम्ही 4 वर्षापूर्वी पेरत होतो मित्रांनो. तर आता तिला यंदा तिची लगे बेहालत झालेली आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही इतकी बेहालत झालेली आहे. आणि एक तर असं झालेलं आहे, हिचं म्हणजे एका महिन्यापूर्वी मरणाचा पाऊस होता. त्या पावसामध्ये डबल असं झालं आपलं, म्हणजे त्या पावसामध्ये असं झालं शेतकऱ्याचं. म्हणजे काय झालं, फुलाचा आणि शेंगाचा लाग म्हणजे लागला. त्या पावसामुळे संगमच नाही झाला मित्रांनो. सांगायचं म्हणजे संगमच नाही झाला. तर मित्रांनो, ही अशी परिस्थिती झाली शेतकऱ्याची, काय सांगा तुम्हाला मित्रांनो. त्याच्यामुळे आता आपण व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर आता मित्रांनो, अशी गत झाली आपली. म्हणजे लोक म्हणतात पेर आम्ही 4 वर्षापासून पेरली. 3 वर्ष आम्हाला मस्त झडीत झाली. पण ह्या वर्षी फुले संगम म्हणजे आपल्या यंदा कशीच नाही झालेली मित्रांनो. काय करा मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो. बघा, तुम्हाला शंका दाखवतो. कुठं मोठं कुठं 2, कुठं 4, कुठं 10, कुठं 20, 50 अशा शंका आहे. नाही तर झडीत म्हणजे अशी वेळ येत होती मित्रांनो फुले संगमला, सांगायची म्हणजे इतकी येत होती ते विचारू नका मित्रांनो. काय आहे यंदा म्हणजे आपली फुले संगमची लयत लय एकरी 5 पोते होणं मुश्किल आहे मित्रांनो. हे तुम्हाला पाठीमागे दिसतं हे बघा. कुठं 4, कुठं 10 शेंगा आहे मित्रांनो. करावं काय शेतकऱ्यांनी. आणि हे आता हे असं आभाळ येतं आहे बघा. हे आभाळ येतं आहे आणि काय करावं शेतकऱ्यांनी. इळा लावू द्यायच्या मागं दिसत नाही. यंदा शेतकऱ्याची खूप नुकसान होणार आहे. सोयाबीन फुले संगम म्हणजे हे सांगता येणार नाही मित्रांनो. कशी होईन काही नाही याचं गॅरंटी नाही. यंदा झडीत नाही फुले संगमला आमच्या मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही फुले संगम पुढच्या वर्षी लावू नका. यंदा म्हणजे सांगायचं म्हणजे निसर्ग शेतकऱ्यावर कोपलेलाच आहे. त्याच्यात काही वाद नाही. निसर्ग शेतकऱ्यावर कोपलेला आहे. त्याच्यामुळे काहीच हे नाही. तिथून नाही तर येतोय थोडा येतो पाऊस आणि शेतकऱ्याचं काम बंद करून टाकतो. करायचं काय शेतकऱ्यांनी सांगा. शेतकऱ्यांनी करायचं काय. फुले संगम म्हणजे यंदा आम्हाला रिझल्ट येणार नाही मित्रांनो. तुम्ही लावू नका, पेरू नका फुले संगम. फक्त हात जोडून विनंती आहे, फुले संगमच्या नादी लागू नका. फुले संगम बाकीची दुसरी लावली असती, अंकुर लावली असती, तिला झड येते. तिथून नाही तर दुसरे लय मोठे बियाणे त्याला बी झडत आहे मित्रांनो. पण यंदा आम्हाला फुले संगमचा उतार येणार नाही. तो हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि नवीन बघत असेल व्हिडिओ सबस्क्राईब करा. छोटासा व्हिडिओ होता. कमेंटमध्ये आम्हाला कळवा कसा वाटला कसा नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.